प्रभाग क्रमांक 4 मधून यश अंबादासराव म्हस्के हे शिवसेनेच्या चिन्हावर धनुष्यबाण या चिन्हावर निवडणूक लढवत आहे आणि तरुण तडफदार आहे. त्यांच्याकडून समाजाची परिसरातील लोकांची फार मोठी अपेक्षा आहे. आपण ते निवडून आल्यानंतर काय काम करतील या संदर्भात आपण त्यांच्याशी चर्चा करत आहोत. आमच्या परिसरात सर्वसाधारण युवा पुरुष आहे, त्यांना आता लोक जास्त रोजगार भेटला नाही. ते घरी बसून वेगवेगळ्या ते काय म्हणते त्यांना रोजगार भेटला नसल्यामुळे ते वेगवेगळ्या नशे याला आधी पडत आहे. आपल्याकडे येणाऱ्या सफारी पार्क याच्यातून आपण 700 युवा पिढीला रोजगार निर्माण करून देण्यात आहे. त्याच्यानंतर आपल्याकडे येणारे बस स्टँड त्याच्यामध्ये पण अनेक लोकांना रोजगार भेटू शकतो. त्यानंतर प्रत्येक भागामध्ये विकास काम करणारा पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या नेतृत्वात आपण प्रत्येक भागात रोड, ड्रेनेज, पाईपलाईन इत्यादी अनेक काम आपण करत गेलो. यापुढेही मला जनतेने कधी साथ दिली तर यापुढे बी आम्ही ते काम करत राहू. यश भाऊचे वडील अंबादासराव म्हस्के साहेब यांनी आमदार निधीतून पालकमंत्री संजय शिरसाट साहेबांची मदत घेऊन वार्डामध्ये प्रचंड कामं केलेली आहेत. गेल्या 30 वर्षापासून त्यांच्या कामाचा आवाका फार मोठ्या प्रमाणामध्ये आहे. त्यांनी केलेल्या कामाचा यश यांना कसा फायदा होईल या संदर्भात आपण त्यांच्याशी बोलूया. माझ्या वडिलांनी 30 वर्षापासून शिवसेना पक्षामध्ये काम करत आहे. गट प्रमुख पासून तर उपजिल्हा प्रमुख 30 वर्ष प्रवासामध्ये त्यांनी अनेक लोकांचे समाजकार्य, विकास कामं इत्यादी अनेक कामं केली. त्यामध्ये त्यांनी कधी कोणत्याही आता लोक पद नसतानाही अनेक लोकांचे गरजू लोकांची कामं केली. याच्या पुढे कधी आमच्या घरात कधी नव्हू शकतो. आम्ही अजून मेहनतीने अजून जिद्दीने लोकांची विकास कामं करत राहू. सफारी पार्क सारखा फार मोठा प्रोजेक्ट महानगरपालिकेच्या वतीने या परिसरामध्ये सुरू करण्यात येणार आहे. जवळपास 700 ते 1000पर्यंत कर्मचारी या सफारी पार्कमध्ये कामावर लागतील. त्या दृष्टीनं आणि वार्डामध्येच तो सफारी पार्क येत असल्यामुळे यश भाऊ त्या सफारी पार्कमध्ये कशा पद्धतीनं तरुणांना आपला रोजगार मिळवून देतील या संदर्भात त्यांच्याकडून जाणून घेऊया. तिथे अनेक 700-800 तरुणांना रोजगार भेटेल. त्यानंतर बाहेर छोटीशी हॉटेल का असणं, छोटी टपरी का असणं, त्या अनेक लोकांना रोजगार भेटेल. तिथं कर्मचारी, कामगार वर्ग अनेक काम रोजगार निर्माण होतील. त्याच्यात 700 ते 800 मुलं आपण तिथे लावू शकतो. त्याच्याने आम्ही युवा पिढीचा विचार करून मी एक युवा नेतृत्व आहे सध्याला. मी प्रभाग क्रमांक 4 मधून सर्वसाधारण पुरुष म्हणून इलेक्शन लढत आहे. मी युवा पिढीचा विचार धरून हे पुढेही काम करत राहील. ते आपल्या युवा पिढीला तिथं रोजगार भेटला पाहिजे त्याच विचारधारातून मी पुढे काम करणार आहे. आधी केले नंतर सांगितले. यश यांच्या वडिलांनी आधीच फार मोठ्या प्रमाणामध्ये काम केलेलं आहे. त्याच्यामुळे आज जे मतदार लोकांना ते आश्वासन देत असतील की मी पाण्याचा प्रश्न सोडवीन, ड्रेनेजचा सोडवीन, लाईटचा सोडवीन किंवा तरुणांना रोजगार देईल, या संदर्भामध्ये त्यांच्याकडून आपल्याला खात्री वाटते. कारण त्यांच्या वडिलांनी आधीच हे काम केलेले आहे. या संदर्भात देखील आपण त्यांच्याशी बोलूया. नाही, अनेक रोड झाले, ड्रेनेज झाले. प्रत्येक भागात, प्रत्येक कॉलनीमध्ये रोड आणि ड्रेनेज गेले, पाईपलाईन झालेली आहे. आणि त्या मोठ्या पाईपलाईनचं काम झाल्यानंतर नक्कीच आपल्या पडेगाव, मेटमेट, भावशिंगपूर या भागात नक्कीच लवकरच पाण्याचा प्रश्न सोडण्यात येईल. एप्रिलपर्यंत पाण्याचा प्रश्न लवकर सोडला जाणार आहे. कारण प्रत्येक भागात आपण केलेल्या विकास कामातून लोकांच्या मनात आपल्याबद्दल भावना आहे, कारण हा माणूस पुढे जाऊन काम करू शकतो. त्याच माझ्या वडिलांचं काही कारण असतो इलेक्शन लढता नाही आलं, पण त्यांच्या थ्रू पण मी पण लोकांच्या विकास काम करण्याचे इच्छुक आहे. आपल्या प्रभागाची लोकसंख्या किती आहे, मतदारसंख्या किती आहे आणि कोणत्या कॉलनीचा या मतदारसंघामध्ये समावेश होतो या संदर्भामध्ये? 41,008 या आमच्या प्रभाग क्रमांक 4 मध्ये लोकसंख्या आहे. त्याच्यामध्ये पडेगाव झाला, मेटमेडा, भावसिंगपुरा, लक्ष्मी कॉलनी, भीमनगर, नंदवन कॉलनी, शांतीपुरा हे अजून 2-3 भाग त्या आमच्या प्रभाग क्रमांक 4 मध्ये समावेश होतो त्याचा. यश म्हस्के यांनी या संदर्भामध्ये मुलाखत देताना सांगितलं की मी मोठ्या प्रमाणामध्ये काम करून दाखवेन. कारण ते तरुण तडफदार आहेत, ते सुशिक्षित आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून मतदारांनी कामाची अपेक्षा ठेवणे हे उचित आहे.
पालकमंत्री संजय शिरसाट साहेब यांच्या निधीतून अनेक विकास काम झाले. यापुढे आम्ही त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विकास कामं करत राहू. काय आवाहन करणार त्या प्रसंगी? नाही, आम्ही आता या परिसरात खूप विकास कामे केलेले आहे. यापुढे आम्ही करत राहू. मला एवढंच माझ्या मतदाराशी म्हणणं आहे की यापुढे मला तुम्ही असे सादर होऊ द्या. या इलेक्शनला मला भरघोस मताने विजय करून मला या नगरसेवकचा आशीर्वाद द्या.